किती टायमाला तुला सांगितलं स्वतःच्या घरातल्यांशी तरी खोटं बोलत जाऊ नको म्हणून. पण त्यांना बरं वाटतं ना माई. अरे पण जेव्हा त्यांना कळेल की तू दुनियेचा झोलर आहेस, ज्यानं रेल्वेच्या पंख्यापासून हेलिकॉप्टरच्या पंख्यापर्यंत सगळ्या गोष्टी उडवल्या, ज्यानं शिवाजी पार्क एकदा आणि गेटवे ऑफ इंडिया दोनदा विकलाय, तेव्हा त्यांना काय वाटेल? अभिमान. हा? माई, आपण जे काम करतो ना ते एकदम हटके. हे बघ, डॉक्टर खूप आहेत, इंजिनियर भरपूर आहेत, पण आपल्यासारखं काम करणार कोणच नाही. कारण हे काम करायला परीक्षेतल्या मार्कांची फिगर नाही, अंगातली जिगर लागते. असं मग दादाला फोन लाव. कुठे आहे फोन? तो काय फोन माई नाही. फोन तो फोन दे. माई, हे फोन. बघ, माई नको ना माई. अरे फायर ब्रिगेडच्या शिडीसारखा वाढलास तो काय उगीचाच? हे बघ, जॉब केलास ना तर महिन्याला 4 इज्जतीचे पैसे कमवशील, समाजात ताठ मानेनं जगशील. माई तू ऐकणारच की नाही? अरे मग पोरी बघ कशा मागे लागतील. हं? पोरी माई, आपला सिंपल फंडा आहे माई. ज्या मुलीला बघून आपला हार्टचा वूफर वाजेल तिच्याच म्युझिकवर लाईफचा ठेका धरायचा. तोपर्यंत नो छोकरी नो नोकरी. तोपर्यंत तू म्हातारा होशील, मी कैलासवासी. माई, हे बघ, त्या पावसकरच्या मंजूशी मी बोललीये. मी विचारलंय तिला माझ्या गुरुशी लग्न करशील का? ती हो बोलली. माई, हं? ती कोणालाच नाही म्हणत नाही. अरे मेल्या नो, तुम्हाला बघतेच मी आता. बघते तुम्हाला. ऐकणार नाहीत मी. नमस्कार वहिनी. नमस्कार. वहिनी, हा कोण? यांचा भाऊ गुरु. अच्छा, म्हणजे मुंबईला असतो तो. किशा काया पालट होतो याची खबर लागताच मुंबईवाले हजर. अहो काया पालट व्हायचा तेव्हा होईल. आजचं आपलं पाणी भरायचं चुकणार आहे का? हा. अहो चला, टँकरची अच्छा, वेळ येतो झाली. वहिनी. काय ही रोजची कटकट आहे पाणी भरायची. वहिनी, टँकर आणि ही नदी. केमिकल फॅक्टरीमुळे नदीचं गटार झालंय. 8 मैलावरून पाणी आणा, नाहीतर टँकरचं पाणी विकत घ्या. ज्याची फॅक्टरी त्याचेच टँकर, म्हणजे वारही त्याचा आणि मलमही. एवढा पाऊस पडतो पण पाणी साठवण्याची व्यवस्था होऊ देत नाही तो. कोण? मानसिंग आमदार आहे इथला, शिवाय उद्योग सम्राट. गावात आणि गावाबाहेर 90% दुकानं ह्याचीच. गावकऱ्यांचं धान्य विकून दलालीत सुद्धा कमावतो. करोडपती असेल नाही? पण हाव काही सुटत नाही त्याची. वहिनी, हे काया पालटचं काय बोलत होते? काही नाही, तू तुझी सुट्टी मजेत घालव. वहिनी, आपण जिकडे मजा तिकडे. अरे वहिनी, गुरुजी नमस्कार. नमस्कार. याच्यासाठीच देवाकडे साकडं घालायचे. बिझनेसमध्ये स्थिरस्थावर व्हायला हवं. हे घ्या. या. हो, ये रे पटकन. हा हा, आलो. आईला मँगो डॉली. मँगो डॉली. तू माझ्या नुकसानीची सुपारी घेऊन आलास काय? ओवी, काय केलंस तू? अहो बाबा, मी कुठे? ह्यानी केलं. बाबा, काका, ही तुमची मुलगी आहे? हो. केवढी लहान होतीस तू. महागाईसारखी पटापटा वाढलीस. अगं ओवी, गुरु ओळखलं नाहीस तू? झाली ओळख काल आमरसाच्या टोपातच. म्हणजे सांगते नंतर. घ्या बाबा. वहिनी, हं? पाणी भरायला येत आहे ना? हो हो, चल. चला. वहिनी, आपण पण येणार. तू घरी जाऊन आराम कर. वहिनी, आराम हराम आहे, बापूजी म्हणालेत. नेहरू, चाचा नेहरू म्हणाले. चले जाओ, हा, हे बापूजी म्हणाले. चला घेऊन. चला निघा सगळ्यांनी. का रे, पाणी का बंद केलं? संपलं. असं कसं संपलं अचानक? काय मनमानी आहे का? चालू करा, चालू कर. या रे.
दुनिया गोल आहे, जिंदगी झोल आहे. वाटेल नाही जायचा, आपला विषय खोल आहे. अरे काय करतोयस तू जा इथून, जा इथून. असं कसं? यांना बांबू दिल्याशिवाय? बाजूला एक मिनिट. जरा जरा बाजूला व्हा. गुरु, आईला मँगो डॉली. काय करतो? मारतो काय? हा? ए, थांब ना, काय घाई आहे? एक मिनिट थांब. ए किशा भाऊ, तसंच उभा राहा, हलू नको. मँगो डॉली प्लीज आत हो, हलू नको. हा आत हो. ए काय बघतो? मार ना. गुरु, अरे काय चालवलंयस तू? मारामारी करायला आलायस इथे तू? दादा पण त्यांनी तुझ्यावर हात उचलला हे म्हणून. माझं मी बघून घेईन. इतकी वर्ष सांभाळतोय ना मी हे सगळं, तेव्हा बोलवलं मी तुला मदतीला. अगं समजाव याला, समजाव. आलास तर 4 दिवस राहा म्हणावं इथे आणि निघून जा इथून. नसता भानगडीत पडू नकोस म्हणावं, सांग त्याला. वहिनी माझं जेव्हा वाईट केलंस तेव्हा वाईट बोलले, पण आता चांगलं बोलायलाच हवं. ही टँकरची मक्तेदारी कोणीतरी मोडायला हवीच होती. खूप छान केलंस.